दिवसभरात काय महत्त्वाच्या घडामोडी घडतायत पाहणार आहोत। त्याची सुरुवात करूया हेडलाईन्सने। हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू आचार, आपला टेस्ट पार्टनर। एनडीएचे सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती। इंडिया आघाडीच्या बी सुदर्शन रेड्डींचा पराभव। सीपी राधाकृष्णन यांना 452, बी सुदर्शन रेड्डींना 300 मतं। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये मवियाच्या खासदारांची मतं फुटली। ठाकरेंच्या पक्षाची 5 तर शरद पवारांच्या पक्षाची 2 मतं फुटल्याचा एनडीएच्या नेत्यांचा दावा। उपराष्ट्रपती निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीची 14 मतं फुटली। इंडिया आघाडी ही फुटणार का? राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर। शिलापूर भागातील सीपीआरआय लॅबचं मुख्यमंत्री उद्घाटन करणार। गिरीश महाजन आणि छगन भुजबळ देखील राहणार उपस्थित। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज बीड जिल्हा विशेष न्यायालयामध्ये सुनावणी। वाल्मिक कराडच्या संपत्ती जप्तीच्या अर्जावर निकाल येण्याची शक्यता। ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल। वनमंत्री गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग। नेपाळमधील हिंसाचारानंतर आज आंदोलनकर्त्यांची एक महत्त्वाची बैठक। पंतप्रधान ओली आणि राष्ट्रपतींच्या राजीनाम्यानंतरच्या रणनीतीवर होणार चर्चा। नेपाळ सैन्य दल प्रमुखांनी केलं शांततेचं आवाहन। नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांचा राजीनामा तर नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी दिला राजीनामा। आतापर्यंत 23 आंदोलकांचा मृत्यू, शेकडो आंदोलक जखमी। नेपाळमधील चिघळलेल्या परिस्थितीमागे आंतरराष्ट्रीय षडयंत्र। आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी व्यक्त केला संशय। तर संसदेत घुसून जाळपोळ करणे, शासकीय मालमत्तेचं नुकसान करण्यावरही केली टीका। पूरग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा। हिमाचल प्रदेशला 1500 कोटी तर पंजाबला 1600 कोटींची मदत जाहीर। आणि मोदी हे आपले मित्र, त्यांच्याशी चर्चा आवश्यक। भारतावर जास्त टॅरिफ लादल्यानंतर आता अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प नरमले तर ट्रम्पशी भेटण्यास आपणही उत्सुक असल्याचं म्हणत पंतप्रधान मोदींनी दिले सकारात्मक संकेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर आहेत। यावेळी नाशिकच्या शिलापूर परिसरातील सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूट टेस्टिंग लॅबचं मुख्यमंत्री उद्घाटन करणार आहेत। या टेस्टिंग लॅबमुळे आगामी काळात नाशिकला इलेक्ट्रिक हब म्हणून चालना मिळणार आहे। महापालिका निवडणुकीसाठी भाजपनं जोरदार तयारीला सुरुवात केली आहे। मुंबईची सुरक्षा, मुंबईचा विकास हेच एक मिशन या घोषणेसह भाजप आपली निवडणूक मोहीम सुरू करणार आहे। यासाठी भाजपचे नवनिर्वाचित मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार 16 सप्टेंबर रोजी संध्याकाळी वरळी येथील NSCR डोम येथे विजयी संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला आहे। ओबीसी उपसमितीची स्थापना झाल्यानंतर ओबीसी उपसमितीची आज पहिलीच बैठक होणार आहे। ही पहिलीच बैठक मंत्रालयात होणार आहे। जनसुरक्षा विधेयकाविरोधात विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। या विधेयकाविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष, शिवसेना, उबाठा आणि माकपसह अन्य विरोधी पक्षांनी आंदोलनाची हाक दिली आहे। आज राज्यभरात जनसुरक्षा विधेयकाविरोधात आंदोलन केलं जाणार आहे। जळगाव महापालिकेनं जाहीर केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं आक्षेप घेतलाय। सत्ताधाऱ्यांनी आपल्या सोयीप्रमाणे प्रभाग रचना केल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं केलाय। संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीड जिल्हा विशेष न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आता कराडच्या संपत्ती जप्तीच्या अर्जावर काय निकाल देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। भाई पाशीलकर यांनी उलटा रस्ता स्वीकारला असता तर सुनील तटकरे राजकीय जन्माला आले नसते अशी टीका आमदार महेंद्र दळवी यांनी केली आहे। अजितदादांच्या कृतीवर पांघरुण घालण्याचं काम तटकरे कुटुंब करतंय असा टोलाही त्यांनी लगावलाय।
दिवाळी आणि छठपूजा सणाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेनं पुण्याहून राज्यातील नागपूर, लातूरसह उत्तर भारतातील प्रमुख शहरांसाठी 300 विशेष गाड्यांचं आयोजन केलंय. त्यात लातूर आणि नागपूरसाठी 94 विशेष फेऱ्या निश्चित करण्यात आलेल्या आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेनं कारवाई केल्यामुळे दादरचा कबुतरखाना पूर्णपणे बंद झाला आहे. या परिसरातील कबुतरांची संख्याही लक्षणीयरित्या कमी झाली आहे. दादर कबुतरखान्याजवळ 2 ते 3 दाणे विक्रेते होते, आता तेही निघून गेल्याची माहिती समोर येते. लवकरच स्वच्छ आणि हरित इंधनाचा पर्याय निवडण्याकडे दुर्लक्ष केल्यानं शहरातील 592 पैकी 295 बेकऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. गणेशोत्सवादरम्यान आरोग्य अधिकारी व्यस्त असल्यानं गणेशोत्सवात कारवाई करण्यात आली नाही. मात्र आता पालिकेनं अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले. वाहनांच्या HSRP नंबर प्लेटच्या दरासंबंधी याचिका उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रातील HSRP नंबर प्लेटचे दर कमी असल्याचं नमूद करण्यात आलंय. मुंबई महापालिकेनं प्रकल्प पूर्ण करण्यासाठी स्वहिश्शाचा निधी उभारण्यास हुडकोकडून 2000 कोटी रुपयांचं कर्ज घेण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे. या निर्णयामुळे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी 822 कोटी रुपये, नागपूरसाठी 268 कोटी रुपये तर मीरा भाईंदरसाठी 116 कोटी रुपयांची कर्ज उभारणी करता येणार आहे. मुंबई महानगरपालिकेनं मुंबईत रस्ते काँक्रिटीकरणाचा प्रकल्प हाती घेतला असून पावसाळ्यामुळे थांबलेली ही कामं येत्या 1 ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू होणार आहेत. मात्र यावेळी मुंबई महानगरपालिकेनं नागरिकांच्या सोयीसाठी रस्ते काँक्रिटीकरणाची इत्थंभूत माहिती देणारा डॅशबोर्ड तयार केलेला आहे. त्यामुळे नागरिकांना आपापल्या विभागातील रस्त्यांची कामं कधी सुरू होणार, रस्त्याचं काम कधी पूर्ण होणार याबाबतची संपूर्ण माहिती मिळू शकणार आहे. केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयामार्फत देशातील 130 शहरांमध्ये स्वच्छ वायू सर्वेक्षण 2025 करण्यात आलं. त्यामध्ये पुणे शहराला 10वा क्रमांक मिळालेला आहे. गेल्या वर्षी पुणे शहराला या सर्वेक्षणात 23वे स्थान मिळालं होतं. महापालिकेच्या प्रयत्नांमुळे शहराची हवेची गुणवत्ता सुधारलेली आहे. गणेशोत्सवात देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी रात्री उशिरापर्यंत PMP प्रवासी सेवा सुरू होती आणि या काळात विनातिकीट प्रवास करणाऱ्या 1070 फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 5,35,000 रुपये दंड वसूल करण्यात आला. BMCच्या जाहीर प्रारूप आराखड्यावर आजपासून सुनावणी होणार आहे. प्रारूप आराखड्यावर 488 हरकती आणि सूचना आल्या. ठाणे महापालिकेच्या प्रभाग रचनेवर 270 हरकती सूचना प्राप्त झाल्या होत्या. या हरकतींवर आज पालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात सुनावणी पार पडणार आहे. मुंबईत एकूण 698 किलोमीटर लांबीच्या रस्ते कामांपैकी आतापर्यंत 49% कामं पूर्ण झालेली आहेत. उर्वरित कामं ऑक्टोबर महिन्यापासून हाती घेण्यात येणार असून ही सर्व कामं पूर्ण होण्यास 2027 उजाडणार आहे. त्यामुळे खड्डेमुक्त मुंबईचा हा प्रकल्प पूर्ण होण्यास अजून सुमारे 1.5 वर्ष लागणार आहे. मुंबईतील 85% रिक्षा आणि टॅक्सी चालकांना इलेक्ट्रिक वाहनांबद्दल माहिती असली तरी चार्जिंग सुविधा, वित्तीय सहाय्य आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे इलेक्ट्रिक वाहनांना मर्यादित प्रतिसाद मिळतोय. परिणामी मुंबईमध्ये शाश्वत सार्वजनिक वाहतूक प्रणाली निर्माण करण्याची प्रक्रिया मंदावत असल्याचं एका अभ्यासातून उघड झालंय. गर्भपात करू इच्छिणाऱ्या अल्पवयीन मुलींची गोपनीयता महत्त्वाची आहे. नको असलेली गर्भधारणा संपुष्टात आणण्यासाठी नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांकडे जाणाऱ्या अल्पवयीन मुलींच्या गोपनीयतेचं रक्षण करण्याच्या दृष्टीनं 3 आठवड्यात मार्गदर्शक तत्त्व तयार करून ती अधिसूचित करा असे आदेश उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले. मुंबई महानगरपालिकेच्या विवाह नोंदणी सेवांतर्गत आता शनिवार आणि रविवारी देखील विवाह नोंदणी करता येणार आहे. एवढंच नाही तर सोमवार ते शुक्रवार या कालावधीमध्ये दररोज होणाऱ्या नोंदणींपैकी 20% नोंदणी या जलद विवाह नोंदणी सेवा म्हणून राखीव ठेवण्यात येणार आहेत. या दोन्ही सेवांचा लाभ घेणाऱ्या दाम्पत्यांना नोंदणीच्याच दिवशी विवाह नोंदणी प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. डोंबिवलीतील रेरा प्रकरणात अडकलेल्या 65 इमारतींसंदर्भात मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडली. या इमारतींमध्ये राहणारे निरपराध रहिवासी हे गुन्हेगार नाहीत. खरे गुन्हेगार म्हणजे विकासक असून कारवाई त्यांच्यावरच व्हावी अशी ठाम भूमिका बैठकीत मांडण्यात आली. आतापर्यंत घडलेल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या तुम्ही माझ्यासह पाहिल्यानंतर यापुढच्या काही महत्त्वाच्या